शिवसेना आणि क्रीडा सेनेच्या वतीने आयोजित सिंदूर आर्मी महारक्तदान यात्राची विशेष श्रीनाथ एक्सप्रेस सांगली रेल्वे स्थानकावरून दिल्लीकडे रवाना झाली आहे। भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ही सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा आयोजित करण्यात आली आहे। सांगलीहून रवाना झालेल्या या विशेष रेल्वेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी झेंडा दाखवला। या उपक्रमासाठी सांगली जिल्ह्यातील सुमारे 1200 ते 1500 युवक रेल्वेने दिल्लीला रवाना झालेत। 8 ऑगस्ट रोजी 500हून अधिक युवक तर 9 ऑगस्ट रोजी सुमारे 700 शिवसैनिक आणि क्रीडा क्षेत्रातील युवक भारतीय सैनिकांसाठी दिल्ली रक्तदान करणार आहेत। 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग प्रमुख पाहुणे या क्रांती दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे सर्व 13 खासदार आणि पक्षाचे प्रमुख नेतेही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनोखा संदेश दिला जाणार असून सांगली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने युवक या यात्रेत सहभागी होणार आहेत। गणेशजी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय शिवसेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर चंद्रहार आणि पैलवानांकडे बघितल्यानंतर मला देखील व्यायाम करावा असं वाटतो, पण मला ते शक्य होत नाही। चंद्रहारच्या डोक्यातून निघालेल्या संकल्पना त्याची दखल देश पातळीवर घेतली जाते, त्यातला हा पहिला उपक्रम। मागच्या वर्षी पहिलं पर्व झालं, 1000 ते 1100 पैलवानांनी जम्मूमध्ये जाऊन रक्तदान केलं। आता दुसऱ्या पर्वामध्ये थेट आपण आता दिल्लीला निघालेलो आहे। आपण जे राज्यगीत म्हणतो त्या राज्यगीतामध्ये असं म्हटलेलं आहे की दिल्लीचे ही रक्त राहतो महाराष्ट्र माझा, आणि त्याची खरी प्रसिद्धी या चंद्रहार तुमच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना येते। हल्ला कधी झाला, त्याच्यानंतर पाकिस्तानवर हल्ला कधी झाला, सैनिकांनी त्यांनी कशा पद्धतीनं पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले या इतिहासामध्ये मी जात नाही, पण ज्या सैनिकांच्या जीवावर आपण सुखानं झोपतो, ज्या सैनिकांच्या जीवावर सुखानं या देशामध्ये फिरतो, त्या सैनिकांसाठी काहीतरी करावं ही कल्पना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चंद्रहारच्या मनामध्ये आली आणि त्यांनी प्रत्यक्षामध्ये उतरवली। एखादा उपक्रम सुरू होतो, परंतु किती काळ टिकतो त्याच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष नाही, परंतु चंद्रहारनं पण केलाय। असे 2 उपक्रम आहेत देश पातळीवर दखल घेण्यासारखे, तसे महारक्तदान शिबिर आणि दुसरी बैलगाडी स्पर्धा। मागच्या वर्षी पण आम्ही फॉर्च्युनरवर होतो ना, या वर्षी आम्ही BMW वर गेलो। आता पुढे काही बोलत नाही, पण BMWच्या पुढे आता विमानावर जाता येईल, पण त्यामागची भावना चांगली आहे। देशामध्ये अशी बैलगाडी स्पर्धा कधीही झाली नाही, अशी स्पर्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चंद्रहारनं करून दाखवली। याबद्दल आम्हाला सगळ्यांना चंद्रहार बद्दल अभिमान आहे आणि गर्व देखील आहे। आम्हाला कुठेतरी पत्रकारांनी विचारलं की चंद्रहारला आता शिंदे साहेब काय देणार आहे, न्याय मिळणार का? हा तुम्ही विचारलं न्याय मिळणार का? माझी भाषा जरा चुकी आहे, कारण तुमचा पत्रकारिते मधला प्रश्न होता। तर मी चंद्रहार पत्रकारांना स्पष्ट सांगितलेलं आहे की चंद्रहार आमच्या सगळ्यांपेक्षा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळचा आहे, हेच मोठं। आणि ज्यावेळी साहेबांना वाटतं त्यावेळी साहेब कोणालाही नाकारत नाही। हा पाहिला साहेबांनी महाराष्ट्र राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये आपल्या सगळ्यांना दाखवलेला असल्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही। पुन्हा एकदा सगळ्यात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना, रक्त सैनिकांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आमचे सगळे माजी सैनिक देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या जीवावर तुम्ही यांच्या अगोदर असं सांगत होतो की ज्यांच्या जीवावर आम्ही सुखानं झोपतो, ज्यांच्या जीवावर सुखानं आम्ही या देशामध्ये फिरतो, त्यांना सलामी देण्यासाठी हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आहे। आणि मी प्रातिनिधिक सगळ्याच आमच्या माजी सैनिकांना मी मनापासून धन्यवाद करतो, आणि त्यांच्यामुळेच आमचं हे भारतात राहण्याचं आयुष्य किंवा हिंदुस्थानामध्ये राहण्याचं आयुष्य हे त्यांनी सुखकर केलंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं उपस्थित असलेल्या सगळ्या माजी सैनिकांना
मी सलाम करतो, पुन्हा एकदा चंद्रकांतचं अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षी देखील हा उपक्रम असाच दिमागदार पद्धतीने आम्ही चालू ठेवू हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रक्तदान यात्रेचा हे वर्ष दुसरं आहे. आदरणीय आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय उदयजी सामंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे दुसरं वर्षही यशस्वी होईल. कारण गेल्या वर्षी जवळजवळ 60 तासाचा प्रवास करून आपले सांगली जिल्ह्यातील युवक 1200 ते 1500 युवक तिथे जाऊन 4 ठिकाणी रक्तदान केलं. जम्मू कमांड हॉस्पिटल, उधमपूर कमांड हॉस्पिटल आणि श्रीनगर कमांड हॉस्पिटल ह्या वर्षी एकाच ठिकाणी करते. तर खरखर मला अभिमानाने सांगायचं गेल्या वर्षी 9300 युवकांनी ह्या आर्मी रक्तदानमध्ये सहभाग होण्यासाठी नोंद केलेली होती. पण आपल्याला तिथली आपल्याला जे परमिशन मिळाली होती ती त्या पद्धतीने आपण तिथे 1500-1200 युवक येऊन गेलेलो होतो. आणि ह्या वर्षी साहेब मला सांगावं वाटतं की ह्यावेळी 16,500 लोकांनी इकडे येण्यासाठी संमती दर्शवली होती शिवसेनेच्या सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रेच्या निमित्तानं. पण आज आपल्याला आर्मीकडून ज्या सूचना आलेल्या आहेत त्या पद्धतीने आपण 1200 युवकांना घेऊन आज दिल्लीच्या दिशेने जात आहोत. खरखर ही यात्रा आदरणीय उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी होईल हा विश्वास आहे.